नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीची रस्सा भाजी. अगदी धावपळीच्या वेळेमध्ये लवकरात लवकर होणारी अशी ही भाजी आहे. तर सर्वप्रथम आपण भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे मी कांद्याची पात घेतली आहे. कांद्याची पात आपल्याला छानपैकी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकताय मी कांद्याची पात धुवून घेतली आहे आणि अगदी छानपैकी बारीक चिरून घेते आहे तिला. कांद्याची पात चिरून झाल्यानंतर आपल्याला भाजीच्या वाटणाची तयारी करायची आहे. तर आपल्याला इथे भाजीच्या वाटणासाठी हिरवी मिरची, लसूण, जिरे, शेंगदाण्याचा कूट आपण इथे वापरणार आहोत. तर सर्वप्रथम आपण भाजीचं वाटण तयार करून घेऊयात. इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरे घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला ह्या मिरच्या छानपैकी भाजून घ्यायच्या आहेत. अशा रीतीने आपण ज्यावेळेस मिरच्या भाजीसाठी भाजून घेतो ना, भाजीची टेस्ट अगदी छान येते. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा मैत्रिणींनो. अशा रीतीने आपण सर्व मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत व भाजीचं वाटण आपल्याला तयार करायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपलं भाजीचं वाटण अगदी छानपैकी रेडी होतं आहे. अशा रीतीने आपल्याला भाजीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपलं भाजीचं वाटण रेडी झालं आहे. आता आपल्याला गॅसवरती एक छान कढई ठेवून कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मोहरी आणि जिरं टाकणार आहोत. मोहरी आणि जिरं छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण कट केलेली कांद्याची पात टाकणार आहोत. अशा रीतीने आपण यामध्ये कांद्याची पात टाकून घेणार आहोत व कांद्याची पात अगदी छान मऊ होईपर्यंत आपण तेलावरती फ्राय करायची आहे. अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही भाजी आहे मैत्रिणींनो. अगदी खायलासुद्धा खूप भन्नाट लागते. अशा रीतीने आपल्याला कांद्याची पात अगदी छान फ्राय करायची आहे. कांद्याची पात अगदी छान मऊ पडल्यानंतर यामध्ये आपण आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. या पाण्याला उकळी आली की आपण जे शेंगदाण्याचं वाटण बनवलेलं आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आता मी हे वाटण ह्या भाजीमध्ये टाकून घेते. हे वाटण ह्या भाजीमध्ये टाकल्यावर छान चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर अगदी सेम गॅसवरती भाजी छान आपल्याला शिजू द्यायची आहे. भाजीला छानपैकी उकळी येते. अशा प्रकारे भाजीला उकळी आल्यावर आपली कांद्याच्या पातीची भाजी रेडी होणार आहे. मैत्रिणींनो, अगदी कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी साहित्यात झटकीपट होणारी आपली कांद्याच्या पातीची भाजी रेडी झाली आहे.
आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणींनो, आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय मैत्रिणींनो.